महाराष्ट्रात 5 वर्षात 36,000 कंपन्या बंद. केंद्र सरकारची लोकसभेत धक्कादायक माहिती. उद्योग बंद, सरकार मात्र थंड. देशात बेरोजगारीचं संकट गडद झालेलं असतानाच महाराष्ट्रात धक्कादायक वास्तव समोर आलंय. राज्यातील लाखो तरुणांच्या हाताला काम मिळत नसताना केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं आणखी धाकधूक वाढवली आहे. कारण राज्यातील 1-2 नव्हे तर तब्बल 36,000 कंपन्या बंद पडल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या 5 वर्षात या कंपन्यांना टाळं लागलंय. संसदेत ठाकरे सेनेचे खासदार राजाभाऊ वाजेंच्या प्रश्नाला सरकारनं लेखी उत्तर देताना ही माहिती दिली आहे. विशेष बाब म्हणजे या कंपन्या बंद पडल्यानं किती जण बेरोजगार झालेत याची सरकारकडे आकडेवारीच नसल्याचं खासदार वाजेंनी सांगितलंय. 36,000 जवळपास कंपन्या 5 वर्षात बंद पडल्या. त्याच्यात मुंबई शहरात सगळ्यात जास्त 12,000 कंपन्या बंद पडलेल्या आहेत. धक्कादायक गोष्ट अशी आहे की मी त्याच्यात एक प्रश्न विचारला होता की किती कामगारांच्या उपजीविकेवर याचा परिणाम झालेला आहे. आणि धक्कादायक, मी ते धक्कादायक शब्द वापरतोय की कोणत्याही डिपार्टमेंटला ती माहिती नाही की किती कामगारांच्या उपजीविकेवर हा याचा परिणाम झालेला. याचा सर्वात मोठा फटका मुंबई, ठाणे आणि पुण्याला बसलाय. कंपनी व्यवहार मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातल्या कुठल्या शहरात किती कंपन्या बंद पडल्या आहेत पाहूयात. मुंबईत 12,009, पुण्यात 6,433, ठाण्यात 4,704, नागपूरमध्ये 1,478, नाशिकमध्ये 840, रायगडमध्ये 822, कोल्हापुरात 429, अहिल्यानगरमध्ये 308, सांगलीत 247, सोलापूरमध्ये 262 आणि साताऱ्यात 196. केंद्रानं ही अधिकृत माहिती दिली असली तरी राज्याला मात्र याबाबत काहीही खबर नाही. एक दिवस याला मला दिला गेला पाहिजे, कारण अशा पद्धतीचा एकदम आकडा महाराष्ट्रावरून आदळणं त्याची चौकशी केली गेली पाहिजे. म्हणून मी 1 दिवसामध्ये हे सगळं व्हेरीफाय करतो. पण सध्या तरी 36,000 कंपन्या बंद झाल्याची माहिती आमच्याकडे कुठेही नाही. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतच सर्वाधिक कंपन्या बंद पडल्या आहेत. या कंपन्या नेमक्या कशामुळे बंद पडल्या या संदर्भात ठोस कारणं अद्याप समोर आलेली नाहीत. मात्र यातील बहुतांश कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असल्यामुळं लाखो कामगारांचा रोजगार गेल्याची शक्यता आहे. मात्र एवढे उद्योग बंद होत असताना राज्य सरकार मात्र थंड कसं बसलं होतं? राज्यानं या उद्योगांना वाचवण्यासाठी काही पावलं उचलली का? असे गंभीर प्रश्न यामुळे निर्माण झालेत. कारण प्रश्न रोजगाराचा आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.